कधी विचार केला आहे का, तो एक अनपेक्षित क्षण, अचानक सगळं शांत होतं आणि मग ती भावना हळुवारपणे आपल्या गालांवर आणि मानेवर पसरणारी एक प्रकारची ऊब आपल्यालाही कळत नाही आणि आपला चेहरा इतरांना काहीतरी सांगायला लागतो. ही एक खूप सामान्य पण तितकीच गूढ अशी शारीरिक क्रिया आहे, जणू काही आपल्या त्वचेवर लिहिलेली आपल्या शरीराची एक अनियंत्रित कबुलीच. ही भावना काही आजची नाही. विचार करा, अगदी 1872 मध्ये महान जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन ते सुद्धा या गोष्टीने चकित झाले होते. त्यांच्या मनात एकच प्रश्न होता की उत्क्रांतीच्या कठोर नियमानुसार जिथे प्रत्येक गोष्ट टिकून राहण्यासाठी असते, तिथे ही भावनिक प्रतिक्रिया का टिकून राहिली आहे? यामागे नक्की काय रहस्य दडलंय? खरं तर हे एक असं वैज्ञानिक कोडं आहे जे अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञांना विचार करायला लावत आहे. तर मग प्रश्न हा आहे की असं का घडतं? ही अनैच्छिक म्हणजे आपल्या नियंत्रणाबाहेरची क्रिया का होते? जेव्हा आपण थोडे भावनिकदृष्ट्या कमजोर असतो तेव्हा आपलं शरीर सगळ्यांसमोर असा स्पष्ट सिग्नल का देतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, यातून आपल्याबद्दल, आपल्या सामाजिक आयुष्याबद्दल आणि एक माणूस म्हणून आपल्या स्वभावाबद्दल काय कळतं? चला, याच प्रश्नांची उत्तरं आज शोधूया. आता बघा, डार्विनसाठी हे एक मोठं कोडं होतं. का? कारण लाजण्याची ही जी क्रिया आहे ना, ती फक्त आणि फक्त माणसाच करतात. तुम्ही प्राण्यांच्या जगात कुठेही बघा, तुम्हाला हे दिसणार नाही. आणि म्हणूनच केवळ माणसांमध्ये दिसणारी ही गोष्ट त्यांच्या उत्क्रांतीच्या मोठ्या सिद्धांतासमोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं करत होती. मग डार्विनने यावर खूप खोलवर संशोधन केलं आणि त्यांच्या हाती एक जबरदस्त गोष्ट लागली. त्यांना कळलं की लाजणं ही काही आपण शिकत नाही किंवा कोणाची नक्कल करून करत नाही, ही तर एक जन्मजात म्हणजे आपल्या सोबतच आलेली एक जैविक देणगी आहे. त्यांनी तर जन्मांध लोकांचा अभ्यास केला, म्हणजे ज्यांनी आयुष्यात कधी कुणाला लाजताना पाहिलंच नाही, आणि काय आश्चर्य, ते लोकसुद्धा लाजायचे. याचा अर्थ अगदी सरळ होता, ही गोष्ट आपल्या रक्तातच आहे, आपल्या डीएनएमध्येच लिहिलेली आहे. बरं, मग आता यामागचं सायन्स काय आहे ते बघूया. म्हणजे आपला चेहरा इतक्या पटकन लाल का होतो? याचं उत्तर कुठे दडलं माहितीये? आपल्या चेहऱ्याच्या त्वचेच्या एका खास, अगदी युनिक बनावटीमध्ये. चला तर मग ह्या शरीर रचनेबद्दल थोडं अजून जाणून घेऊया. हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण असं वाटतं की आपल्या चेहऱ्याची रचनाच जणू लाजण्यासाठी केली गेली आहे. म्हणजे बघा, आपल्या चेहऱ्यावर ज्या केशिका आहेत, म्हणजे एकदम बारीक रक्तवाहिन्या, त्या शरीराच्या इतर भागांपेक्षा खूप जास्त दाट आहेत आणि त्वचेच्या अगदी जवळ आहेत. आणि त्यातही आपल्या गालांमधल्या रक्तवाहिन्या थोडा जास्त रुंद असतात. याचा परिणाम काय होतो की रक्ताचा प्रवाह थोडासा जरी वाढला तरी तो लगेच त्वचेवरून दिसायला लागतो आणि आपला चेहरा लाल होतो. आणि गंमत म्हणजे यात ॲड्रेनालिन नावाच्या हार्मोनचा रोल खूपच विचित्र आहे. बघा, साधारणपणे काय होतं, जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा ॲड्रेनालिनमुळे आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, म्हणजे लहान होतात. यालाच आपण फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स म्हणतो, जो आपल्याला धोक्यासाठी तयार करतो. पण चेहऱ्याच्या बाबतीत नेमकं उलटं घडतं. तिथे याच ॲड्रेनालिनमुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि त्यामुळे तिकडे रक्ताचा प्रवाह वाढतो. हा खरंच एक विलक्षण शारीरिक विरोधाभास आहे. तर मग या सगळ्या प्रक्रियेची सुरुवात नक्की कुठून होते? ती होते आपल्या मेंदूतून. कोणतीही भावनिक परिस्थिती समोर आली की आपला मेंदू काही सेकंदांच्या आत शरीराला असे सिग्नल्स पाठवतो आणि लाजण्याची ही संपूर्ण प्रक्रिया सुरू होते. ही प्रक्रिया खूप वेगाने पण काही ठराविक टप्प्यांमध्ये होते. सगळ्यात आधी एखादी भावनिक घटना घडते, ज्यामुळे आपल्या मेंदूतली लिम्बिक सिस्टम सक्रिय होते. मग ही सिस्टम आपल्या सिम्पथेटिक नर्वस सिस्टमला सिग्नल देते. त्यामुळे काय होतं की ॲड्रेनालिन नावाचा हॉर्मोन आपल्या रक्तात मिसळतो. हे ॲड्रेनालिन जेव्हा चेहऱ्यावरच्या खास बीटा रिसेप्टर्सना जाऊन मिळतं, तेव्हा तिथल्या रक्तवाहिन्या रुंद होतात आणि आपला चेहरा लाल होतो. चला, पुन्हा एकदा त्या मूळ प्रश्नाकडे येऊया. उत्क्रांतीच्या नजरेतून पाहिलं तर अशी क्रिया विकसित होणं हे एक कोडच आहे, कारण ती आपली भावनिक कमजोरी सगळ्यांसमोर उघड करते. विचार करा, धोक्यांपासून स्वतःला वाचवण्याच्या जगात असं एखादं लक्षण तर आपल्यासाठी खूप गैरसोयीचं असायला हवा नाही का? तर मग हे लाजणं आपल्या कमकुवतपणाचं लक्षण आहे की यामागे कोणतीतरी छुपी ताकद दडलेली आहे? उत्क्रांतीवादी मानसशास्त्रज्ञांनी याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा खूप प्रयत्न केलाय आणि त्यांना जे उत्तर सापडलं ते खरंच थक्क करणारं आहे. आजचं विज्ञान सांगतं की हे लाजणं म्हणजे आपली छुपी ताकदच आहे. हो, लाजणं हे खूप महत्त्वाचं आणि शक्तिशाली सामाजिक साधन आहे. ते आपल्याला समाजात, लोकांमध्ये टिकून राहायला आणि आपले सामाजिक संबंध अधिक मजबूत करायला मदत करतं. जीवशास्त्रज्ञाला याला मनधरणीचा संकेत असं म्हणतात. म्हणजे काय? तर जेव्हा आपल्याकडून नकळतपणे समाजात काहीतरी चुकतं,
तेव्हा लाजणं हे शब्दांशिवाय मागितलेल्या माफीसारखं काम करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही क्रिया आपल्या नियंत्रणात नसते, ती अनैच्छिक असते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपल्या प्रामाणिकपणाची आणि पश्चातापाची खात्री पटते. खरं तर लाजण्याचे अनेक सामाजिक फायदे आहेत. यामुळे लोकांचा आपल्यावरचा विश्वास वाढतो, आपल्यात प्रामाणिकपणा आहे हे दिसतं, आपल्याला इतरांची सहानुभूती मिळते आणि सामाजिक संबंध अधिक घट्ट होतात. थोडक्यात सांगायचं तर ही क्रिया नकळतपणे समाजात एकोपा टिकून ठेवण्यासाठी मदत करते. हे सिद्ध करण्यासाठी एक प्रसिद्ध प्रयोग केला गेला, ज्याला प्रिझनर्स डायलेमा म्हणतात. त्या खेळात असं दिसून आलं की जेव्हा एखाद्या खेळाडूने चूक केल्यानंतर त्याचा चेहरा लाल व्हायचा, तेव्हा इतर खेळाडू त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवायला तयार व्हायचे. यावरून हे स्पष्ट होतं की लाजण्यामुळे माणसाची विश्वासार्हता खरोखरच वाढते. पण काही लोकांसाठी हीच नैसर्गिक क्रिया एक मोठी समस्या बनते. जेव्हा ही प्रणाली गरजेपेक्षा जास्त सक्रिय होते तेव्हा ती एक वैद्यकीय आणि मानसिक स्थिती बनू शकते. आणि मग आपलं रोजचं आयुष्य जगणंसुद्धा खूप अवघड होऊन बसतं. या वैद्यकीय स्थितीला इडिओपॅथिक क्रेनिओफेशियल एरिथेमा किंवा सोप्या भाषेत ICE असं म्हणतात. यात काय होतं की व्यक्तीला कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय किंवा अगदी छोट्या छोट्या कारणांवरून वारंवार आणि खूप तीव्रपणे लाजण्याचा अनुभव येतो आणि यावर त्या व्यक्तीचं अजिबात नियंत्रण नसतं. अनेकदा लोक ICE आणि रोझेशिया यात गोंधळून जातात. पण या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या समस्या आहेत. ICE हा भावनिक तणावामुळे येणारा एक न्यूरोलॉजिकल प्रतिसाद आहे, जो थोड्या वेळाने कमी होतो. याउलट रोझेशिया हा त्वचेचा एक जुनाट आजार आहे, ज्यात लालीसोबतच त्वचेवर पुरळही येऊ शकतात आणि त्याचा परिणाम खूप जास्त काळ टिकतो. या स्थितीमुळे कधीकधी एरिथ्रोफोबिया नावाची एक तीव्र भीती मनात बसू शकते. म्हणजे काय तर लाजण्याचीच भीती वाटायला लागते आणि मग एक विचित्र दुष्टचक्र सुरू होतं. आपल्याला लाजायला येईल या भीतीनेच लाजायला येतं आणि त्यामुळे ती भीती अजूनच वाढत जाते. ही समस्या किती गंभीर असू शकते हे एका रुग्णाच्या आईच्या या शब्दांवरून आपल्या लक्षात येतं. त्यांनी लिहिलं आहे की या समस्येमुळे त्यांच्या मुलाचं जग खूप लहान झालं होतं आणि तो आयुष्यात प्रत्येक ठिकाणी मागे पडत होता. यावरून या स्थितीचा मानसिक आणि सामाजिक जीवनावर किती खोल परिणाम होऊ शकतो हे आपल्याला समजतं. तर थोडक्यात सांगायचं झाल्यास लाजणं ही एक सार्वत्रिक मानवी क्रिया आहे, जी एकेकाळी डार्विनसाठी सुद्धा एक कोड होती. आपल्या चेहऱ्याच्या खास शरीर रचनेमुळे आणि ॲड्रेनालिनच्या विचित्र वागण्यामुळे ही क्रिया घडते. उत्क्रांतीच्या दृष्टीने पाहिलं तर हा एक प्रामाणिक सामाजिक संकेत आहे, जो आपले सामाजिक संबंध टिकवून ठेवण्यास मदत करतो. पण हो, काही वेळा हीच क्रिया एक गंभीर वैद्यकीय समस्या देखील बनू शकते. आजच्या या जगात जिथे आपण आपली प्रत्येक प्रतिमा, प्रत्येक शब्द खूप जपून आणि विचारपूर्वक वापरतो, तिथे अशा एका संकेताचं काय मूल्य आहे जो कधीच खोटं बोलू शकत नाही, जो आपल्या आतलं सत्य, आपली असुरक्षितता अगदी प्रामाणिकपणे सगळ्यांसमोर मांडतो. हा खरंच एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?